हे जे टार्गेट जे आहे ते मला माझ्या दृष्टीने असं ओबीसीला फसवण्याचं टार्गेट आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे। भासवलं असं जातं आहे की देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं म्हणजे ओबीसी जो आहे तो BJPला मतदान करेल आणि BJPला मतदान केलं तर BJP ह्या प्रश्नावरती काहीच भूमिका घ्यायला तयार नाही आहे की ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्यावं या संदर्भात कुठलीही भूमिका घेत नाही आहे। ओबीसींना फसवण्यात यावं, त्यांना गुलदस्त्यामध्ये ठेवण्यात यावं म्हणून असणारा देवेंद्र फडणवीसचा टार्गेट चालला आहे असं मी त्या ठिकाणी समजतो आहे। नाही मी असं म्हटलं की इथले असणारे जे ओबीसीतून आरक्षण मागतात आहेत त्या सगळ्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत। त्याच्यामध्ये जेवढे सगळे आहेत ते सगळे एकाच माल्याचे मनी आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे। मिलीभगत आहे दोघांची, जरांगेची आणि देवेंद्र फडणवीसची। मी असं म्हणेन की ती मिलीभगतही असू शकते आणि मिलीभगत नसूही शकते। पण आता भाषणामध्ये तसं म्हणालात की जरांगेचे खायचे दात म्हणजे मी जरांगेचे खायचे दात नाही, मी म्हटले हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या असं जे चाललेलं आहे त्यांनी असणारं जे BJPला टार्गेट केलं म्हणजे देवेंद्र फडणवीसला जे टार्गेट केलेलं आहे त्याचं मी असणारं एक विश्लेषण केलं की हे सगळे जे आरक्षण मागणारे जे आहेत त्यांना असं वाटतं आहे की ओबीसीने BJPकडे राहिलं पाहिजे आणि ओबीसीने BJPकडे राहिलं तर BJP ह्या प्रश्नावरती भूमिका घेत नाही। त्याच्यामुळे निवडणुकीनंतर आम्ही तर म्हणत होतो की हे असं झालं पाहिजे, BJPने भूमिकाच घेतली नाही त्याच्यामुळे ओबीसीची फसवणूक झाली आहे ती होऊ नये म्हणून मी असणारं हे एक्सप्लेनेशन दिलं आहे। हो मी तेच म्हणतो आहे की त्याच्यामुळे ओबीसीने ठोकून देवेंद्र फडणवीसकडून वदवून घेतलं पाहिजे की ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये हे त्यांनी ठणकावून आणि ठासून BJPकडून घेतलं पाहिजे हे मी ओबीसींना समजावून सांगतो आहे। राज्य सरकार जरांगेंच्या आरी पडतं असं वाटतं का? वारंवार मनधरणी करणार, निवेदन देणार, सगळ्यांच्या मनधरणी करणार, आम्ही आंदोलन केलं तर आमची मनधरणी करणार। कुठलंही सरकार असलं तर ते आंदोलन करत्याची अरे बाबा कशाला हे करताय, जाऊ द्या आपण एक बसू दोन करू, ते ही शासनाची पॉलिसी असते ती करतात। त्याच्यामध्ये ओबीसीसाठी मुख्यत्वे रस्त्यावर उतरलेला आहात, आरक्षण बचाव यात्रा करताय। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीचं आरक्षण पूर्णतः थांबलेलं आहे, न्यायालयीन लढाई चालू आहे, त्याच्यावर कुठलाच निर्णय होत नाही म्हणून मी असं म्हणूनच मी असं म्हणालो की ओबीसीने 100 आमदार निवडून आणले पाहिजेत, हा त्यांचा टार्गेट असला पाहिजे। समाजाचे मेळावे मोठे होतात, चांगली गोष्ट आहे, पण राजकीय चेहरा ओबीसींचा हा मताच्या स्वरूपामध्ये आला पाहिजे आणि ओबीसी हा राजकीय चेहरा झाला पाहिजे, तेव्हाच कुठे असताना ते आरक्षण वाचेल अशी परिस्थिती आहे।